तर तुम्हाला लिंगाला ताठरता येणार नाही किंवा तुमची ताठरता टिकून राहणार नाही किंवा तुम्हाला वीर्यपतन टिकवण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, केव्हा ना केव्हा तुम्हाला तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये लिंगाला ताठरता टिकवण्यासाठी किंवा ताठरता मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावं लागतात किंवा ती केव्हा केव्हा ताठरता टिकत नाही किंवा तुम्हाला वीर्यपतन खूप लवकर होतं. मग अशाच लोकांसाठी आजचा जो मी व्हिडिओ बनवत आहे तो एक घरगुती उपचाराविषयी बनवत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त मराठी बांधवांनी सबस्क्राईब करावं आणि जर व्हिडिओ माझा आवडला तर जाता जाता शेवटी आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांना शेअर पण करावं, जेणेकरून काही ना काही आपल्या मराठी बांधवांना माझ्या व्हिडिओचा किंवा माझ्या नॉलेजचा किंवा माझ्या अनुभवाचा बेनिफिट तुम्ही पण देऊ शकता. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच लोकांना लिंगामध्ये ताठरता येत नाही किंवा त्यांना शीघ्रपतन होतं किंवा ताठरता आली तरी ती टिकून राहत नाही. नेमकं समागम करण्याच्या वेळी, शारीरिक संबंध ठेवण्याच्या वेळी ते ताठरता रिव्हर्स होऊन जाते किंवा ताठरता निघून जाते. असे बरेच पेशंट माझ्या क्लिनिकला येतात. पण मित्रांनो, त्यासाठी काहीच घाबरण्याची गरज नाही, कारण की तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की जर इंद्रियामध्ये जर तुम्हाला चांगला ताठरपणा पाहिजे असेल आणि तुमचा टायमिंग तुम्हाला वाढवून पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुमच्या शरीरामध्ये, रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईड म्हणजे त्याला आपण म्हणतो NO गॅस असतो. हा जो प्रॉडक्ट असतो हा तुमच्या रक्तामध्ये मुबलक प्रमाणात असेल तरच तुम्हाला चांगली लिंगामध्ये ताठरता येते आणि टायमिंग वाढण्यासाठी मदत होते. तर नायट्रिक ऑक्साईड हे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्याच्या जे आतील भाग असतो, रक्तवाहिन्याचा आतील भाग, त्याला मी एंडोथेलियम म्हणतो, इथून नायट्रिक ऑक्साईड सिक्रेशन होतं. तर हे जर नायट्रिक ऑक्साईडचं सिक्रेशन कोणत्याही कारणाने जर प्रॉपर होत नसेल तर तुम्हाला लिंगाला ताठरता येणार नाही किंवा तुमची ताठरता टिकून राहणार नाही किंवा तुम्हाला वीर्यपतन टिकवण्यासाठी नक्कीच तुम्हाला अडचणी येऊ शकतात. मग आता आपल्याला नॅचरल पद्धतीने जर नायट्रिक ऑक्साईड जर वाढवायचा असेल तर त्यासाठी एक मी तुम्हाला आज घरगुती फॉर्म्युला सांगत आहे. तर नेमकं तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे कमीत कमी आपल्या लाईफमध्ये 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने असं तुम्ही घेऊन बघा, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला खूपच अप्रतिम मिळतील. कारण की बऱ्याच वेळा लोकांचा जो कल असतो हा तात्पुरता ट्रीटमेंट करण्यापाठीमागं असतो. तात्पुरतं ट्रीटमेंट करण्यासाठी ते व्हायग्रासारखी औषधी घेतात आणि व्हायग्रा पण औषध जे आहे हे आपल्या रक्तातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवतं आणि त्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या थोड्या फुलून टाकतात आणि त्यामुळं आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढतो आणि आपल्याला ताठरता येते. कालांतरानं काय होतं की याचा डोस पण वाढत जातो, याचं रेजिस्टन्स येऊन जातं आणि त्याच्यामुळं त्याची आपल्याला सवय लागून ॲडिक्शन होऊन जातं आणि कुठं ना कुठं विदिन अ स्पॅन ऑफ 1 or 2 years आपल्याला या औषधी घेतल्याशिवाय आपल्या इंद्रियामध्ये ताठरता नॅचरल फॉर्ममध्ये येतच नाही. आणि त्यामुळं केव्हा केव्हा 2 वर्षानंतर हे औषधी घेऊन पण ताठरता मिळत नाही, तेव्हा खरोखर तुम्हाला एक तर पेनाइल इम्प्लांट किंवा ॲडव्हान्स थेरपीचं नक्कीच तुम्हाला सहाय्य घ्यावं लागतं. तर मित्रांनो, तर घरच्या घरी नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आपल्या रक्तामध्ये वाढवण्यासाठी असे कोणते पदार्थ खायला पाहिजे जेणेकरून L-आर्जिनिन हे जर तुम्ही कंझ्युम केलं तर नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतं आणि नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आपल्या रक्तामध्ये वाढवण्यासाठी मदत होते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये तो असतो आर्जिनिन. आता L-आर्जिनिन हे इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे, तो एक प्रोटीनचाच भाग आहे आणि L-आर्जिनिन आपल्या शरीरामध्ये जाऊन नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याच्यामुळंच आम्ही प्रत्येक पेशंटला माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या एक RG-फ्लो नावाचं म्हणजे L-आर्जिनिन नावाचं एक औषध देत असतो. पण आता हे तुम्हाला औषधी घ्यायचं नाही आहे, तुम्हाला घरच्या घरी उपाय करायचा आहे, तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? काहीच नाही. तुम्हाला बघा, 250 ग्राम तुम्ही कद्दूच्या बिया घ्या, 250 ग्राम सूर्यफुलाच्या बिया घ्या आणि 250 ग्राम टरबूजच्या बिया घ्या. या 3 बिया घेणं गरजेचं आहे. या 3 बियांना आपल्या मिक्सीमध्ये चांगलं मिक्स करून त्याची पावडर बनवा
आणि रोज 1 चम्मच सकाळी आणि 1 चम्मच संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर घेतलं तर तुमच्या शरीरामधील एल आर्जिनिनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढू शकतं आणि एल आर्जिनिन आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर ते NO आपल्याला मिळतो, नायट्रिक ऑक्साईड मिळतं आणि ते आपल्याला ताठरता येण्यासाठी आणि ताठरता मेंटेन ठेवण्यासाठी त्याची आपल्याला मदत होते. आणि जोपर्यंत ताठरता मेंटेन राहत नाही तोपर्यंत तुमचा टायमिंग वाढत नाही. तर ताठरता जर मेंटेन राहत असेल तर तुमचा टायमिंग वाढण्यासाठी पण ह्या घरगुती प्रॉडक्टचं तुम्हाला नक्कीच बेनिफिट करून घेता येऊ शकतं. तर मित्रांनो, अशाच काही घरगुती उपचाराविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला नेहमी काही ना काही गाईडलाईन देत असतो, सायंटिफिक फॅक्ट सांगत असतो आणि त्यासाठी खरोखर तुम्हाला सांगतो की माझे जे काही मी व्हिडिओ बनवतो खूप म्हणजे स्टडी करून बनवतो. तर त्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. धन्यवाद.